विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आता आपण शिकूया परम्युटेशन। तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काउंटिंग म्हणजे काय असतं हे पूर्णपणे शिकलो आहे। आता आपण परम्युटेशन याच्यावर जास्तपणे फोकस करूया। तर परम्युटेशन काय असतं की आपल्याकडे काही नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतात आणि त्या ऑब्जेक्टचं आपल्याला एक ऑर्डर प्रमाणे अरेंजमेंट करायची असते। तर ती अरेंजमेंट ही आपण किती प्रकारे करू शकतो तर त्याला आपण म्हणतो परम्युटेशन। ओके, आता इथं महत्वाचं परम्युटेशन मध्ये महत्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे अरेंजमेंट आपल्याला करायची आहे। तर गिवन काहीतरी एक नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील आणि त्या ऑब्जेक्ट पैकी सगळेच किंवा काही, इथं काय म्हटलेलं आहे, सम ऑर ऑल टाइप, म्हणजे सगळेच किंवा त्याच्यापैकी काही ऑब्जेक्ट आपल्याला काही एक प्रकारे आपल्याला रचायचे असतात आणि रचल्यानंतर ते किती प्रकारे आपण रचू शकतो याचं जे काही अरेंजमेंट असेल किंवा याला जे काय म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो परम्युटेशन। तर परम्युटेशन म्हणजे आपण समजलं तर महत्वाचं म्हणजे काय की परम्युटेशन म्हणजे एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अरेंजिंग द आयटम्स। तर ते जे आयटम्स असेल ते आपल्याला अरेंज करायचे असतात। तर आपण एक एक्झाम्पल घेऊया। तर आता सपोज आपल्याकडे दोन एलिमेंट आहे ए आणि बी। तर हे दोन एलिमेंट जर आपल्याला अरेंज करायचे म्हणजे किती प्रकारे आपण अरेंज करू शकतो तर बघा, आपण हे जे असेल तर ए आणि बी अशा प्रकारे अरेंज करू शकतो आणि बी आणि ए तर असे हे दोन अरेंजमेंट हे आपले असू शकतात। म्हणजे बघा, जर ए आणि बी घेतला तर ए आणि बी मध्ये ए बी आणि बी ए अशा प्रकारे आपण अरेंजमेंट करू शकतो। आता एक सेकंड एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आणखी चांगल्या प्रकारे समजेल की परम्युटेशन काय असतं। तर सपोज आपल्याकडे तीन एलिमेंट आहेत 1, 2 आणि 3। तर 1, 2 आणि 3 जर आपल्याला अरेंज करायची असेल तर कशा प्रकारे आपण अरेंज करू शकतो तर बघा मित्रांनो, तर 1, 2, 3 हे तीन एलिमेंट आहेत आणि ह्या तीन एलिमेंट पैकी आपल्याला अरेंजमेंट करायची आहे फक्त दोन नंबरची। मग ती कशी काय करू शकतो आपण, 1, 2 घेऊ शकतो, बरोबर आहे, 1, 2, 2, 3, अगेन 2, 1, 2, 3, 3, 1 आणि 3, 2 अशा प्रकारे या ज्या अरेंजमेंट आहेत ते आपण करू शकतो। तर टोटल इथे अरेंजमेंट किती झाले आपल्या, 6 टोटल अरेंजमेंट आपण ह्या करू शकतो। म्हणजे 6 वेगवेगळ्या प्रकारे आपण ही जी काही अरेंजमेंट आहे म्हणजे ह्या तीन एलिमेंट पैकी आपण दोनच जर एलिमेंट आपल्याला घ्यायचे असतील तर दोन एलिमेंटचे आपण किती प्रकारे ही ऑर्डर जर आपण कन्सिडर केली तर किती प्रकारे आपण हे अरेंजमेंट करू शकतो किंवा ते किती प्रमाणे चांगल्या रचू शकतो तर त्याला आपण म्हणतो परम्युटेशन, बरोबर आहे। तर या 6 प्रकारे ही जी काही अरेंजमेंट असेल ते आपण करू शकतो। आणखी काही एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की परम्युटेशन काय असतं। तर आणखी एक एक्झाम्पल घ्या। ओके, तर ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजेल, आणखी समजेल। आता बघा, तीन एलिमेंट आहेत, पुन्हा तेच 1, 2, 3 आणि तीन एलिमेंट आपल्याला म्हणजे हे तिघ एलिमेंट जर आपल्याला सिलेक्ट करायचे असेल, मागच्या वेळेस आपण दोन एलिमेंट सिलेक्ट केले, आता जर आपल्याला तिघ एलिमेंट सिलेक्ट करायचे असेल तर किती प्रकारे आपण त्या अरेंज करू शकतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर बघा, 1, 2, 3 ऍज इट इज घेतलेलं आहे, बरोबर आहे। 1, 3, 2 आपण अशा प्रकारे रचू शकतो, 2, 1, 3 अगेन 2, 3, 1 अशा प्रकारे आपण रचू शकतो, बरोबर आहे। नंतर 3, 1, 2, 3, 2, 1 अशा 6 प्रकारे याची जी काय अरेंजमेंट असेल ती आपण करू शकतो। तर याला काय म्हणतात की परम्युटेशन। तर परम्युटेशन म्हणजे जर हेच आपल्याला जर शिकायचं असेल, अशा वेगवेगळे जर एलिमेंट आपल्याला दिले, नंबर ऑफ एलिमेंट जर आपल्याकडे असतील तर त्या वेगवेगळ्या नंबर ऑफ एलिमेंटचे किती अरेंजमेंट हे आपण करू शकतो। तर याचा एक स्टँडर्ड मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, तो जर फॉर्म्युला शिकला तर तुम्हाला याचे जे काही नंबर ऑफ वेज असतील किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट्स जे आपण करू शकतो दिलेल्या क्वांटिटीनुसार किंवा दिलेल्या ऑब्जेक्टनुसार ते आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो। तर मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय असेल तर बघा,
पी म्हणजे काय की एक परम्युटेशन. तर एक फॉर्म्युला आहे, तर सपोज त्याचे एन म्हणजे काय की नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील आणि त्या नंबर ऑफ ऑब्जेक्ट पैकी आपण के नंबर ऑफ म्हणजे जे काय अरेंजमेंट आपल्याला करायची आहे, ज्यांच्या आधारे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे त्या दिलेल्या नंबरनुसार, म्हणजे एन नंबर ऑफ एलिमेंट असतील आणि त्या एन नंबर ऑफ एलिमेंट पैकी आपण के नंबर ऑफ एलिमेंट सिलेक्ट करणार आहेत किंवा घेणार आहोत आणि घेतल्यानंतर ते अरेंज करणार आहोत, अरेंज करायची. तर ते किती प्रकारच्या ह्या अरेंजमेंट असू शकतात हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर काय, सपोज एनपीके म्हणजे काय, एन सोबत आपण अरेंजमेंट करू शकणारे के एलिमेंट घेऊन. तर बघा एनपीके, पी म्हणजे काय की परम्युटेशन. ओके, तर याचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस के फॅक्टोरियल. ओके, आता हा फॅक्टोरियल म्हणजे काय असेल ते आपण बघणारच आहोत. तर बघा हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. या स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे असतात किंवा जे काही परम्युटेशन असेल, जे काही अरेंजमेंट असेल ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. बरोबर आहे. तर बघा आता आपण एक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रूल्स असेल किंवा जे काही डेफिनेशन्स असतील ह्या परम्युटेशनचे ते जर आपण शिकलो तर आपले पुढचे जे काही कॅल्क्युलेशन असेल ते चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. बरोबर आहे. जसं आपण एक फॉर्म्युला घेतला एन पी के, म्हणजे एन इज ऑलवेज ग्रेटर दॅन के असू शकतो किंवा एन इज इक्वल टू के जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे किंवा त्याचं एक स्टँडर्ड आन्सर काय असलं पाहिजे ते आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणजेच जे काही एक्झाम्पल्स आपण पुढे शिकणार आहोत तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतील आणि त्याचं जे काही आन्सर असेल हे आपल्याला क्विकली मिळेल, लवकर मिळेल. ओके, जर बघा एन इज इक्वल टू के असेल तर एन इज इक्वल टू के जर असेल तर त्याचं फायनल आन्सर काय असू शकतं हे जर आपल्याला शोधायचं असेल तर फॉर्म्युला आधी लिहून घ्या. फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याचे जे काही सबस्टिट्यूशन असेल ते करा. मग फायनली तुम्हाला कळेल की एन इज इक्वल टू के जर असेल तर फायनली त्याचं आन्सर काय असू शकतं. आता बघा हे बघा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय, एन पी के एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस के फॅक्टोरियल. आता बघा एन इज इक्वल टू के आहे म्हणजे एन पी एन आपण घेतलेला आहे म्हणजे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस एन फॅक्टोरियल म्हणजे 0 फॅक्टोरियल. बरोबर आहे. आता 0 फॅक्टोरियलचा आन्सर काय असतं मित्रांनो, 1. ओके, तर एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 म्हणजे काय की एन फॅक्टोरियल. ओके, आता एन फॅक्टोरियल म्हणजे काय हे आपल्याला शिकून घ्यायचंय किंवा समजून घ्यायचंय. म्हणजेच जर बघा एन इज इक्वल टू के जर असेल तर डेफिनेटली त्याचं फायनल आन्सर काय असलं पाहिजे, एन फॅक्टोरियल. म्हणजेच जर 5p5 जर असेल तर त्याचं डायरेक्ट आन्सर काय लिहायचं मित्रांनो आपल्याला, 5 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय आहे हे आपण आता शिकूया. बरोबर आहे. किंवा एन फॅक्टोरियल कुठलाही नंबरचा फॅक्टोरियल जर आपल्याला काढायचा असेल तर काय काढायचंय, तर बघा 5 फॅक्टोरियल म्हणजे 5p5 जर आपल्याला शोधायचं असेल तर फॅक्टोरियल म्हणजे काय, तर बघा 5 हा जो नंबर आहे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर आहे. तर 5 हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे. 5 4 3 2 1 आणि हे सगळे जे नंबर्स आहे त्यांना आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच ते आपण शोधलंय फॅक्टोरियल. येत आहे मित्रांनो लक्षात. तर याला म्हणतात फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल किंवा एन फॅक्टोरियल. एन फॅक्टोरियल म्हणजे काय की एन पासून डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे आणि ते सगळे जे नंबर्स आहेत ते मल्टिप्लाय करायचे, तर त्याला आपण म्हणतो फॅक्टोरियल. समजलंय. तर हे एक प्रकारचं व्हॅल्यू आपण घेतली जेव्हा एन इज इक्वल टू के असेल तर. आता बघा एक दुसरे एक व्हॅल्यू आपण घेऊया म्हणजे याचे आन्सर जे काय असेल ते पटापट तुम्हाला मिळेल. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे एन इज ग्रेटर दॅन के असेल तर या ठिकाणी एन इज ग्रेटर दॅन जर के असेल तर त्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आधी फॉर्म्युल्यानुसार जाऊया मग मी तुम्हाला इथे काही ट्रिक असेल ते सांगतो.
बरोबर. आता आपला स्टँडर्ड फॉर्म्युला हा आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येत आहे की 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 3 म्हणजे 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे. आता फॅक्टोरियल म्हणजे काय की तुम्हाला कळलंच आहे, बरोबर आहे. तर 5 फॅक्टोरियल म्हणजे काय की 5 पासून तर 1 पर्यंत डिसेंडिंग ऑर्डर मध्ये व्हॅल्यू लिहायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्याच्यानंतर 2 फॅक्टोरियल म्हणजे काय की 2 पासून तर 1 पर्यंत व्हॅल्यू लिहायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. आता बघा, तर हे तुम्ही लिहिलंय, बरोबर आहे. आता बघा, हा 2 मल्टिप्लाइड बाय 1 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 1 हा कॅन्सल आउट होऊन जाईल, बरोबर आहे. आणि उरतंय काय मित्रांनो, 5 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 3. तर अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर तुम्हाला इथे मिळत आहे. ओके. म्हणजेच 5p3 असं जर तुम्हाला मिळत असेल, म्हणजे n इज ग्रेटर दॅन k जर असेल, तर अशा पद्धतीने जर असेल तर तुम्हाला डायरेक्टली काय लिहायचंय मित्रांनो, हे बघा, 5 म्हणजे 5 हा जो नंबर आहे तो कुठपर्यंत आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे, कुठपर्यंत, 3 नंबर पर्यंत. म्हणजे 5, 4 आणि 3, म्हणजे एक्झॅक्टली 3 नव्हे मित्रांनो, 3 जे काही नंबर्स आहेत म्हणजे 1, 2, 3 असं म्हणतोय मी. नाही तर तुम्ही म्हणणार सर 3 पर्यंतच लिहायचंय का, असं नाही. तर आपल्याला काय करायचंय तर 5, 1, 2, 3 असे 3 नंबर पर्यंत म्हणजे 3 डिसेंडिंग व्हॅल्यूज तुम्हाला इथे लिहायच्या आहेत, 5, 4, 3 अशा प्रकारे. तर म्हणजेच एवढं पूर्ण न लिहिता आपण काय करणार आहेत, फक्त एवढं लिहिणार आहेत, काय, 4, 5, 4, 3 आणि त्याचं जे काय आन्सर असेल ते आपल्याला फायनली लिहायचंय. तर अशा प्रकारे जर आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या पद्धतीने डायरेक्टली आन्सर तुम्ही लिहू शकता.